श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा, येत्या शनिवारी आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीचा दिवस हा प्रत्येक पांडुरंगाच्या भक्तासाठी, भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या भक्तासाठी खूप महत्वाचा असा हा दिवस आहे. वारकरी आषाढी एकादशीच्या औचित्य साधून पंढरपूरला जायला निघालेले आहेत. ते एकदम भक्तिभावात लीन होऊन, भक्तिभावाने चालत, विठुरायाच्या भक्तीत लीन होऊन पांडुरंगाला भेटायला निघालेले आहेत. आणि बघा, प्रत्येक पांडुरंगाच्या भक्ताची इच्छा असते की त्याने देखील वारीला जावं, चालत जाऊन आपल्या विठुरायाचं दर्शन घ्यावं. पण काही कारणामुळे जर का तुम्ही वारीला चालत जाऊ शकत नसाल किंवा पंढरपूरला तुम्ही जाऊ शकत नसाल, तरी तुम्ही घरी बसून पांडुरंगाची पूजा, उपवास आपल्याला करायची आहे. त्यासोबतच कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आषाढी एकादशी म्हणजे फक्त उपवास केला, पूजा केली आणि आपला उपवास घडला असं नाही आहे. हा दिवस आपल्या अंतःकरणाला शुद्ध करण्याचा दिवस आहे. आपला अहंकार बाहेर काढण्याचा हा दिवस आहे. आपण बघतो, पंढरपूरच्या वाटेवर लाखो वारकरी चालत असतात. ते थकतात, त्यांच्या पायाला फोड येतात, पाय दुखायला लागतात, पण त्यांच्या मुखातून फक्त एकच नाम बाहेर पडत असतं आणि ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल. कारण त्यांना माहिती असतं की विठ्ठलाला आपल्या पावलांची संख्या नको असते, तर आपल्या भक्तीची खोली पाहिजे असते. आणि त्यामुळेच ते फक्त विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन चालत असतात. विठ्ठलाच्या दिशेने पंढरपूरला पोहोचण्याची एकच आस त्यांच्यामध्ये असते. आता बघा, मी म्हंटल तसं प्रत्येकाची इच्छा असते की पंढरपूरला जावं, विठ्ठलाची भेट घ्यावी, विठ्ठलाचं दर्शन तिथे जाऊन घ्यावं. पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही. पण घरीच बसून आपल्याला विठ्ठलाची सेवा करायची आहे, भक्ती करायची आहे आणि त्यासोबतच काही चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. आणि त्या चुका कोणत्या, ते चला जाणून घेऊया. उपवास म्हणजे आपण अन्नाचा त्याग केला, आपण अन्न नाही खाल्लं तर आपला उपवास घडला असं नाही आहे. तर आपल्याला वाईट विचारांचा त्याग करायचा आहे. जर मनामध्ये द्वेष असेल ना, तर आपण कितीही उपवास करा, आपला तो उपवास घडत नाही. भगवंताला भूक असते ती फक्त आपल्या भक्तीची, आपल्या अन्नत्यागाची नाही. आपल्या प्रेमाची, श्रद्धेची आणि समर्पणाची भगवंताला भूक असते. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो काही वाईट विचार आहेत त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे. बघा, दुसरी चूक म्हणजे नामापेक्षा जगाला जास्त महत्व देणं. आपल्या आजच्या काळामध्ये ना, हातात माळ कमी आणि मोबाईल जास्त दिसतो. मनामध्ये नामस्मरण कमी आणि आपण त्या मोबाईलमध्ये आपलं मन जास्त दिसतं. तासनतास सोशल मीडियावर वेळ घालवत असतो. पण लक्षात ठेवा, ज्या घरात नामाचा आवाज घुमतो ना, त्या घरात नकारात्मकता टिकत नाही. नेहमी पॉझिटिव्हिटी पसरत राहते. त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाशी संवाद साधण्याचा दिवस आहे. त्या दिवशी आपल्या हातात मोबाईल नसायला हवा, तर फक्त आपलं मन, शरीर विठ्ठलाशी एकरूप झालं पाहिजे. काही करायचं आहे ते फक्त श्रद्धेने, विश्वासाने आणि भक्तीने करायचं आहे. आपण कोणावर चिडलो असू कारण की कोणी आपल्याला काहीतरी बोललं आहे म्हणून आपण त्याच्याबद्दल राग निर्माण केला, आपण त्याला क्षमा नाही केली, तरी देखील भगवंत आपल्यावर प्रसन्न होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला क्षमा करणं देखील खूप महत्वाचं आहे. आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला विठ्ठलाशी एकरूप व्हायचं आहे. विठ्ठलासोबत तुम्हाला दिवस घालवायचा आहे. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत फक्त मुखामध्ये विठ्ठल 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 नाम आलं पाहिजे. आणि सकाळी उठलं, घर वगैरे साफ करून, अगोदर तर उठल्या उठल्या झोपेत अंथरुणातून बसून उठले तुम्ही की हात जोडून सगळ्यात पहिलं तर तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे काही करतो नित्य नियमावली ती करायची आहे. जवळ विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल, ठीक आहे, पंढरपूरला नाही जाऊ शकत, पण तुमच्या जवळच्या विठ्ठलाच्या मंदिरात नक्की जा, उपवास करा आणि सोबतच दान धर्म करायला विसरू नका. आषाढी एकादशीला तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दान तुम्हाला करायचं आहे. कारण की एवढा पवित्र दिवस, एवढा पुण्याचा दिवस नेहमी नेहमी येत नाही. त्यामुळे या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे, पूजा करायची आहे आणि विठ्ठलाच्या भक्तीत हा दिवस घालवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.